हे घ्या थैली डब्बा. थोडी थोडीच आहे, दोन नाही, जास्त नाही आहे, थोडी थोडी टाकली आहे. पाहिजो येते ते काय तर चक्कर मारतात. फाईला गिला घेतल्या का वा? फाईल घेतली ना? सात वाजत आहे. दिवा वगैरे लावला, अगरबत्ती देवाजवळ. माझी बहीण यायची आहे. माझ्या चुलत बहिणीला घेऊन गेली सकाळीच. तिचं ऑपरेशन झालेलं आहे. तर आता माझी बहीण येणार आहे स्वयंपाक वगैरे करायसाठी. कार्तिक गेलेला आहे घ्यायला. हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल सुनीता वानखडे ब्लॉगमध्ये तुमचे स्वागत आहे. फ्रेंड कशात ठीक असाल, ठीकच राहा. आता वाजलेले आहे 7:30. माझी दिवा वगैरे लावून झाला आहे. आज मी घरी एकटीच होती. कार्तिक होता, काही 1-2 तास कार्तिक होता, पण तो पण उद्या त्याचा ऑर्डर असल्यामुळे पुन्हा मग सिरीज वगैरे लावायला गेला होता, कारण गृहप्रवेशाचा त्याला उद्या ऑर्डर आहे. आता तो माझ्या बहिणीला आणायला गेलेला आहे, कारण माझ्या चुलत बहिणीचं ऑपरेशन झालं. तर तिथे माझी बहीण सकाळपासूनच होती. तर ती आता घरी येत आहे स्वयंपाक वगैरे करण्याकरता, आणि पुन्हा जाईल मग, कारण रात्री तिच्या जवळ लागणार. चला, आता कार्तिक गेलेला आहे घ्यायला तिला. आला की ती स्वयंपाक वगैरे करून पुन्हा जाईल मग डब्बा वगैरे घेऊन, कारण माझ्या बहिणीचे मिस्टर आहेत तिथे, ते गावावरून आलेले आहेत. त्यांचा टिफिन वगैरे घेऊन जाईल मग ही, आणि रात्रभर तिथेच राहील. आता टरबूज कापून खाते, कारण रोज माझ्या बहिणीचे मिस्टर जावाई माझ्यासाठी काही ना काही रोज फळं आणतातच. बघा, रात्री टरबूज आणलं, आंबे आणले पिकलेले. चला, पण आजकाल मला रस वगैरे काहीच नाही आवडत, फक्त मी कच्चे आंबे वगैरे खातो, म्हणून रस वगैरे केला नाही सकाळी माझ्या बहिणीनं, मी खात नाही म्हणून. चला, आता टरबूज कापून खाते, कारण आता भूक पण लागलेली आहे. माझी बहीण आलेली आहे, स्वयंपाक वगैरे नाश्ता वगैरे बनवलेला आहे, आणि आता दवाखान्यात टिफिन घेऊन जात आहे. गरम पाणी माझ्या बहिणीसाठी ते, आणि टिफिन पण घेऊन जात आहे. बघा, उद्या कार्तिकचा ऑर्डर असल्याने तो पण आता तयारी करून राहिला. उद्या सामान भरपूर करून राहिला, काही सामान राहिलं नाही पाहिजे म्हणून, कारण उद्या गृहप्रवेशचा त्याचा ऑर्डर आहे, म्हणून तो पण आता सामान जमा करून राहिला. काही सामान आणायला गेलेला आहे. चला, मग तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला लाईक करा, शेअर करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढल्या ब्लॉगमध्ये.